नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोका घे वरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रहो, आता आपण सुरुवात करूया गणित भाग 1 मधील तिसऱ्या प्रकरणाला, अंकगणिती श्रेणी या प्रकरणाला. तर या प्रकरणामध्ये आपल्याला बघा सगळ्यात पहिल्यांदा काय पाहायचं आहे तर क्रमिका म्हणजे काय हे पाहायचं आहे. त्यानंतर अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात ते पाहायचं आहे. त्यानंतर अंकगणिती श्रेणीतील n व पद म्हणजे n क्रमांकावरचं पद कसं काढायचं त्याचं सूत्र बघायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बघायचं आहे की अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज आणि या सर्वांच्यावर आधारित असणारी आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं. तर हे सगळं आपल्याला काय करायचं या प्रकरणामध्ये पाहायचं. बघा, तर त्यातला जो पहिला घटक आहे तो म्हणजे कोणता, क्रमिका. त्याला आता आपण सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे काही चित्र दिसतात का बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला अननस दिसतंय, बरोबर. त्यानंतर आपल्याला तिथं सूर्यफूल दिसत असेल, त्यानंतर मक्याचं कणीस दिसतंय किंवा तुम्हाला ख्रिसमसचं झाड दिसतंय, बरोबर. तर ही चार जर तुम्ही बघितलात, चारही वस्तू जर पाहिलात तर यांच्यामध्ये अननसाचे डोळे बघा किंवा ते जे तुम्हाला सूर्यफूल दिसते त्या सूर्यफुलाच्या बियांची रचना बघा किंवा तुम्ही मक्याचा कणीस बघा किंवा ख्रिसमसच्या झाडाच्या पानाची रचना बघा. याच्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट क्रमबद्धता दिसते, बरोबर ना. एक विशिष्ट क्रमाने दिले ना, ते लिहिले असतात ना बरोबर प्रॉपर. तर बघा, तर याच प्रकारचा आपल्याला विशिष्ट क्रमबद्धता संख्यांच्या बाबतीत देखील पाहायला मिळते. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक उदाहरण घेऊया. बघा, आता मी तुमच्या समोर काही संख्या लिहिलेत बघा. 1 2 3 4 5 आणि पुढे, बरोबर. तर ह्या संख्या कोणत्या आहेत बरं, बरोबर ओळखले तुम्ही. या आहेत कोण, नैसर्गिक संख्या. कारण 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. तर ह्या जर संख्या तुम्ही पाहिला तर विशिष्ट क्रमाने लिहिलेत, बरोबर. बघा, पहिल्या क्रमांकावरती कोण आहे, 1 आहे. दुसऱ्या क्रमांकावरती 2 आहे. तिसऱ्या क्रमांकावरती 3. त्या पद्धतीने पाचव्या क्रमांकावरती 5 आहे. त्यानुसार 6व्या क्रमांकावरती 6 येणार. आणि जर पुढे आपण 100व्या क्रमांकावरती पाहिलं तर 100 येणार, बरोबर. म्हणजे हे तुम्ही विशिष्ट क्रम इथं पाहू शकता. तर याच प्रमाणे आपण संख्यांचे आणखी काही समूह लिहू शकतो. बघा, उदाहरणार्थ अनेक लिहितो मी. बघा, 1 4 9 16 25. जर तुम्ही बघितलं तर ही दिसते ना तुम्हाला हा क्रमबद्धता. तर ह्या क्रमबद्धतेमध्ये तुम्हाला बघा, पहिल्यांदा 1 चा वर्ग आहे, दुसरी संख्या 2 चा वर्ग आहे, तिसरी संख्या 3 चा वर्ग, पुन्हा 4 चा वर्ग, 5 चा वर्ग आणि त्या पद्धतीने आपण पुढे लिहिणार आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही 9व्या क्रमांकावरती कोण येणार सांगू शकता. कोण येणार सांगा, बरोबर आहे. 9 चा वर्ग आणि 9 चा वर्ग अर्थात 81. म्हणजे तुम्ही इथे विशिष्ट स्थानावर कोणती संख्या येते तुम्ही काय करू शकता, सांगू शकता. तर याच पद्धतीने जर आपण काय केलं, संख्यांचे समूह जर लिहित गेलो तर त्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असं म्हणतात. मग व्याख्या आपण कशी करणार बघा. तर नैसर्गिक संख्यांच्या क्रमाप्रमाणे लिहिलेल्या संख्यांच्या समूहालाच काय म्हणायचं, क्रमिका असं म्हणायचं. लक्षात येते, क्रमिका म्हणजे कळते तुम्हाला. बघा, अगदी नैसर्गिक संख्या 1 क्रमांकावरती 1, इथं पण 1 म्हणजे बरोबर पहिल्या क्रमांकावरची संख्या सांगू शकतो आपण. दुसरी तीच असते संख्या, तिसरी तीच, असं, बरोबर ना. आणि इथं मात्र आपण ह्याच्या क्रमिकेमधील क्रम पद असतात, ती पदांची आपण काय करू शकत नाही, अदलाबदल करू शकत नाही. हे देखील इथं लक्षात घ्या. बघा, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की क्रमिकेतील पदांना नेमकं काय म्हणायचं. जर बघा, आपल्या समोर एक क्रमिका आपण मी अशी लिहिली. बघा, A1 A2 A3 A4 A5 आणि मी अशा पद्धतीने काय लिहिली. जर क्रमिका पुढे पुढे लिहित गेलो तर इथं 6व्या क्रमांकावरती बघा, A1 पहिल्या क्रमांकावरती आहे, A2 दुसऱ्या क्रमांकावरती आहे. त्या पद्धतीने 6व्या क्रमांकावरती कोण येणार, बरोबर आहे, A6 येणार. आणि जर मी असं पुढे n पद आहेत, काय म्हटलं या क्रमिकेमध्ये n पद आहेत असं म्हटलं तर शेवटचं पद काय लिहू शकतो आपण, an. म्हणजे n पद आपण काय लिहिणार सांगा, an असं लिहू शकतो. पुन्हा क्रमिका आपण f या अक्षराने देखील दर्शवू शकतो. बघा, F1 F2 F3 F4 आणि पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला शेवटचं पद कोणतं कितवं ते माहित नाही, ते म्हणजे n पद आणि ते कोणतं असणार, Fn. लक्षात येत आहे. तर हे आहे क्रमिका. आता मित्रांनो, तुमच्या समोर मी आणखी काही क्रमिका लिहितो, पहा. आता या 2 क्रमिका ज्या लिहिलेत तुमच्यासाठी मी, तर त्या दोन्ही क्रमिका तुम्ही नीट बघा. जर तुम्ही पहिल्या क्रमिकेचा विचार केला तर मी समजा पहिल्या पदाला काय म्हटलं, A1 म्हटलं, दुसऱ्या पदाला मी A2 म्हटलं, तिसऱ्या पदाला मी A3 म्हटलं, पुढे A4
नंतर A5 आणि A6 जर असं म्हटलं तर तुम्ही निश्चितपणे सांगू शकता की A1 वरती कोण आहे सांगा, 1 येणार. A2 काय सांगा, 3. A3 म्हणजे A3 कोण आहे, 5. A6 कोण आहे सांगा, 11. A7 कोण येईल, बरोबर आहे 13 येणार, कारण ह्या कुठल्या संख्या आहेत सांगा, बरोबर आहे सगळ्या विषम संख्या आहेत. नंतर A8 वरती काय येणार, 15 येणार. या पद्धतीने तुम्ही सांगू शकता, बरोबर. कारण का याच्यामध्ये तुम्हाला एक क्रमबद्धता म्हणजे स्थानबद्धता देखील पाहायला मिळते, म्हणजे विशिष्ट संख्या विशिष्ट स्थानावरतीच आहे, बरोबर. परंतु इथं जर समजा मी पहिल्या पदाला इथं काय म्हटलं, A1 म्हटलं, इथं समजा मी A2 म्हटलं, नंतर मी इथं ह्याला A3 म्हटलं, नंतर ह्याला A4, ह्याला A5 आणि इकडे जर समजा A6 म्हटलं, तर मला सांगा मित्र की A1 ला जर 3 असेल, A2 ला 0 असेल, A3 ला -2, A4 8, A5 37, A6 11, तर A7 किती सांगू शकता का, नाही. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये विशिष्ट क्रमबद्धता किंवा विशिष्ट स्थानबद्धता सांगू शकत नाही. तरी देखील ही सुद्धा क्रमिका आहे आणि ही सुद्धा क्रमिकाच आहे. परंतु आपण अभ्यासासाठी या असल्या क्रमिकांचा म्हणजे ज्याच्यामध्ये आपण निश्चित स्थानबद्धता करू शकत नाही किंवा स्थान सांगू शकत नाही अशा क्रमिकांचा विचार करत नाही. आपण फक्त अशा विशिष्ट प्रकारच्या क्रमिका ज्यांच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, एक रचना किंवा त्याचे स्थान आपल्याला काढता येतं, ज्याच्यामध्ये क्रमिकेतील पदांना एक विशिष्ट स्थान असतं, त्याच क्रमिका आपण काय करणार आहे, विचार देणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर क्रमिकेच्या बाबतीत असणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही क्रमिकेतील संख्या वापरून जर तुम्ही आकृतिबंध तयार केला, म्हणजे मी समजा ह्या दिसेनाही क्रमिका 1 3 5 7 याच्यापासून आकृतिबंध तयार केला, बघा कसं. बघा आकृतिबंध मी काय केलं, A1 म्हणजे 1 पासून मी एक टिंब काढला, नंतर 3 नंतर मी काय केलं बघा, हे 3 टिंब मी विशिष्ट रचनेत काढले एल आकारात, बघा. नंतर 5 दिसतात ना, हे बघा 5 1 2 3 4 5, हे 5 टिंब मी पुन्हा एल आकारात काढले. हे 7 टिंब बघा पुढचे 1 2 3 4 5 6 7, हे देखील मी काय केले, एल आकारात काढले. जर या पद्धतीने मी असं काढत काढत गेलो तर मला काय मिळतं सांगा, एक विशिष्ट आकृतिबंध देखील मिळतो. आणि हा जर आकृतिबंध मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, जे आपण विचार देतो त्याला विचार काय म्हणणार, क्रमिका. लक्षात येते का बघा. तर ह्या आहेत क्रमिका. आता आपण बघा क्रमिकेतील पद. आता बघा मित्र, तुमच्यासाठी मी काही इथे क्रमिका लिहितोय बघा. तर बघा ह्या तिन्ही देखील तुमच्या समोर लिहिलेल्या कोण आहेत सांगा, क्रमिका आहेत. तर या क्रमिकेतील जी पद आहेत तर ह्या पदांना T1 T2 किंवा T या अक्षराने T1 T2 T3 T4 या अक्षराने दर्शवली जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला T1 T2 म्हणजे टीच का अक्षर मानलं, तर इंग्रजीमध्ये पदाला आपण काय म्हणतो, टर्म, TERM, टर्म. आणि पहिला अक्षर काय सांगा, टर्मचं T, म्हणून आपण काय करणार, ह्या पदांना जे नावं देणार आहे तर प्रत्येक पदाला नावं देताना आपण काय म्हणणार आहे, T1 T2 T3. त्या पद्धतीने बघा जर गेलो तर ह्या क्रमिकेमध्ये पहिलं पद 9 हे काय असणार सांगा, T1, बरोबर आहे ना. त्यानंतर 15 T2, त्यानंतर 21 T3, 27 T4 आणि पुढे पुढे पुढे, बरोबर ना. आता इथं आपल्याला शेवटचं पद दिलेलं नाही. इथं बघा पहिलं पद काय येणार सांगा, T1, हे कुठले येणार, T2, नंतर हे T3, पुन्हा इथं T4, बरोबर. आता या क्रमिकेमध्ये सुद्धा T1 T2 T3 T4 आणि पुढे काय असतील ते लक्षात येते. याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर बघा पहिल्या क्रमिकेमध्ये चौथं पद कोणतं आहे बघा, मोजायची गरज नाही, 1 2 3 4 करायची गरज नाही, सरळ T4 बघायचं. T4 कोण आहे, 27, म्हणून चौथं पद कोण आहे, 27. क्रमिका क्रमांक 3 मध्ये दुसरं पद कोणतं आहे, सरळ T2 बघायचं, -6. तर असा प्रश्न तुम्हाला कशासाठी पडू शकतो, 1 मार्कासाठी ज्या गाळलेल्या जागा असतात तर क्रमिका देतील आणि क्रमिकेतील 5वं पद. तर 1 2 3 असं मोजण्यापेक्षा सरळ खाली नंबर द्यायचे आणि T5 क्रमांकाला कोण आहे किंवा T4 क्रमांकाला कोण आहे ते तुम्ही लिहू शकता. लक्षात येत आहे. तर इथे तुम्हाला क्रमिका हा पद समजला असेलच, परंतु त्याच्यापूर्वी थोडीशी अजून एक क्रमिकेबद्दल असणारी माहिती. तर क्रमिका ह्या काही वेळेला काय असतात, अनंत क्रमिका असतात. आता अनंत क्रमिका हे तुम्ही संचामध्ये शिकलाय बघा, अनंत संच.
ओके. आणि शांत संच शिकलाय ना. शांत संच आणि अनंत संच. अनंत म्हणजे ज्या संचातील पद कधी संपत नाहीत, ती पुढे 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 जात राहतात, तर त्यांना काय म्हणतो आपण अनंत संच. आणि शांत म्हणजे जर समजा क्रमिकेतील त्या समजा संचातील पद ठरलेली असतील ठराविक, तर त्याला आपण काय म्हणणार शांत. तर तसंच आपल्याला क्रमिकेमध्ये देखील पाहायला मिळतं. तुमच्यासाठी मी चौथी क्रमिका लिहितो बघा इथं. बघा 2 4 6 8 त्याच्यापुढे टिंब वगैरे काय दिले का, किंवा शेवटचे पद पुढे जा म्हटले का नाही. तर या क्रमिकेमध्ये बघा पहिलं पद T1, नंतर T2, T3 आणि T4, म्हणजे ही सगळी चारीच्या चारी पद. म्हणजे ही क्रमिका इथं संपते. याच्या पुढे क्रमिका आहे का नाही. तर या प्रकारच्या क्रमिकेला म्हणायचं शांत क्रमिका. काय म्हणायचं शांत क्रमिका. परंतु जर तुम्ही 1 2 आणि 3 या जर क्रमिका पाहिलात, तर या क्रमिकेमध्ये बघा ही पद 7 7 7 7 ते पुढे असंच जाणार. 9 15 21 27 हे असंच पुढे जाणार आहे. -2 -6 -10 -14 वगैरे वगैरे पुढे असंच जाणार आहे. बरोबर. म्हणजे या क्रमिका कुठेही थांबणाऱ्या नाहीत, n पदापर्यंत थांबत नाहीत. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या कोणत्या सांगा अनंत क्रमिका. तर ह्या ज्या अनंत क्रमिका असतात, तर यांना दर्शवण्यासाठी आपण काय करतो, तर महिरपी कंसात आपण काय लिहितो TN असं लिहितो. काय लिहितो महिरपी कंसात TN. आणि हे लक्षात येतं ना TN, किंवा आपण असं देखील लिहू शकतो TN. लक्षात आहे. महिरपी कंसाच्या ऐवजी आपण जर असे कंस वापरले तरी देखील चालतात. तर या पद्धतीने आपण कोणती क्रमिका दर्शवतो, तर अनंत क्रमिका. लक्षात आहे ना. आणि ज्या शांत क्रमिका असतात तिथं मात्र ते यांची एक निश्चित व्हॅल्यू असते किंवा निश्चित किंमत असते, म्हणून याला आपण काय म्हणणार सांगा, तर निश्चित किमतीने ही क्रमिका तिच्या सांगा T4 ची असणारी क्रमिका. लक्षात आहे ना. कारण 4च पद आहेत. शेवट कळतंय ना. त्याला आपण असं दाखवणार कसं, हे बघा T4. जर क्रमिकेत 5 पद असतील तर T5. लक्षात येत आहे. तर या पद्धतीने आपण कोणत्या क्रमिका दाखवणार आहे, तर शांत क्रमिका. लक्षात येत आहे. तर बघा अनंत क्रमिका आणि शांत क्रमिका. तर मित्र इथं आपण पाहिलं की क्रमिका कशाला म्हणतात, त्या क्रमिकेमधील पदांना काय म्हणायचं, आणि क्रमिकांचे असणारे 2 प्रकार. मला 100% खात्री आहे मित्र हा भाग तुम्हाला कळाला असेलच. तरी देखील जर कोणत्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काही जर शंका असेल, तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा. याचा व्हिडिओचा वारंवार अभ्यास करा आणि झोकासोबत शिकत राहा.